हा जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपला सर्वप्रथम याचा जो प्रश्न असतो वरचा तो व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा असतो। प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये आकृत्या ABCD दिलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा। बघा या ठिकाणी ह्या 4 ज्या आकृत्या आहेत त्या 4 आकृत्यांपैकी एक आकृती ही कुठल्या तरी बाबतीत वेगळी असते, ती आपल्याला शोधायची असते आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये जे वर्तुळ असतं या प्रश्नांकात समोरीलचं जे वर्तुळ ABCD यापैकीचं ते भरीव काळं आपल्याला करायचं असतं। काळा बॉलपेन त्यासाठी वापरायचा असतो। आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे 2 वर्तुळ एकमेकात गुंतले आहेत। हा सुटा वर्तुळ आहे, म्हणजे त्यांना टच करून बाजूलाच आहे। या ठिकाणी देखील तसंच आहे, C मध्ये देखील तसंच आहे, पण तिन्हीमध्ये मात्र तिन्हीही एकत्र D मध्ये मात्र तिन्हीही वर्तुळ एकत्र दिसत आहेत, म्हणून हा पर्याय या ठिकाणी वेगळा आहे। ओके, या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी हा पर्याय नोंदवत आहेत। D पर्याय परीक्षेमध्ये नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं आणि या ठिकाणी देखील पर्याय D सांगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन। पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 2। मी थोडं फास्ट घेतोय कारण 40 प्रश्न आपल्याला आज कव्हर करायचे आहेत। चल या ठिकाणी बघा, पाहता क्षणी आपल्याला पटकन लक्षात येऊन जाईल दुसऱ्या प्रश्नामध्ये की या पर्याय क्रमांक A, C आणि D या ठिकाणी असलेल्या ज्या आकृत्या आहेत यांचा आकार यापेक्षा पर्याय क्रमांक B मध्ये असलेल्या आकृतीचा आकार हा मोठा आहे, म्हणून या ठिकाणी ही वेगळी आकृती आहे, म्हणून आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक B हे योग्य उत्तर नोंदवणार आहोत। पर्याय क्रमांक B उत्तर नोंदवणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन। पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे हा बघा। ओके, चला प्रश्न क्रमांक 3 यामध्ये काय दिसतंय तर वर्तुळ आहेत आणि वर्तुळामध्ये एक भौमितिक आकार दिसतोय। वर्तुळ किती आहेत? 1 2 3 आणि 3 या ठिकाणी 3 बाजू असलेली आकृती म्हणजे त्रिकोण या ठिकाणी आहे। आता यामध्ये संबंध काय तर जेवढ्या बाजू ची आकृती आतमध्ये आहे तेवढे वर्तुळ हे बाहेरच्या बाजूला आहेत। दुसऱ्या आकृतीमध्ये बघा 1 2 3 वर्तुळ आणि या ठिकाणी चौरस म्हणजे 4 बाजू आहेत, ही थोडीशी वेगळी वाटते। C क्रमांकाची आकृती बघा, या ठिकाणी चौरस आहे आणि 1 2 3 4 वर्तुळ देखील आहेत। या ठिकाणी पंचकोन आणि 5 वर्तुळ आहेत, म्हणजे जेवढ्या बाजू तेवढे वर्तुळ, पण या ठिकाणी मात्र ती परिस्थिती नाही, या ठिकाणी वेगळं आहे, म्हणून हा पर्याय या ठिकाणी वेगळा दिसतो आहे। पर्याय क्रमांक B हा आपण या ठिकाणी नोंदवणार आहोत। पुढचा ओके, या ठिकाणी बरोबर उत्तर नोंदवणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन। पुढचा प्रश्न आहे 4था बघा, या A मध्ये RUN, B मध्ये RUN 3च अक्षर आहेत ते पण, आणि या ठिकाणी बघा N K आणि U यामध्ये R हा नाही, तर इथं RUN म्हणजे जे पर्याय क्रमांक A, पर्याय क्रमांक B आणि पर्याय क्रमांक D हे जे 3 आहेत तिन्हीमध्ये R, U आणि N आहे, पण C मध्ये मात्र नाही, म्हणून या ठिकाणी वेगळा पर्याय हा पर्याय क्रमांक C आहे। ओके, C नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन। पुढचा प्रश्न आपण जो होता या आजच्या ह्याच्यातला म्हणजे दुसरा विभाग, या दुसऱ्या विभागामध्ये असलेले जे प्रश्न आहेत, प्रश्न काय व्यवस्थित वाचावं लागतो एकदा। प्रश्न क्रमांक 5 ते 8 डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D असे 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखविण्याकरिता OMR शीटमध्ये किंवा उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाचा जुळणारा जो वर्तुळ जो पर्याय क्रमांक आहे त्याचं वर्तुळ आपल्याला भरीव काळ करायचं असतं। ओके, आता या प्रश्नाचे उत्तर नोंदवा। याच विभागातला हा 5वा प्रश्न। काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि उत्तर नोंदवा। प्रश्न क्रमांक 5 यात थोडे जास्त भाग आहेत, काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागतं। या ठिकाणी स्वास्तिक जे आहे, सर्वप्रथम आपण याच जागेवर असलेली स्वास्तिक कुठे कुठे आहे पाहूया। बघा, प्रत्येक आकृतीमध्ये त्याच जागेवर आहे। यानंतर वर्तुळ आणि हे मध्ये अधिकचं चिन्ह 1 2 3 4 प्रत्येक ठिकाणी आहे। हे दुसरं स्वास्तिक बघा,
हे देखील प्रत्येक आकृतीत आहे. यानंतर हे वर्तुळ आणि पुन्हा याच्यामध्ये असलेलं हे गुणाकाराचं चिन्ह बघा, ते देखील 1 2 3 4 प्रत्येक ठिकाणी दिसतं. या ठिकाणी स्वास्तिक आणि त्यामध्ये असलेले 2 ठिपके बघा, इथं आहे, इथं आहे, इथं आहे आणि इथं देखील आहे. पुढे बघा, आता ही आकृती, या ठिकाणी ही जी आकृती आहे ती आपल्याला इथं दिसत नाही. बघा, म्हणजे हा पर्याय आपला कटला. आता इथं आहे, इथं आहे आणि इथं देखील आहे. चला पुढचं, या ठिकाणी हे स्वास्तिक आणि 4 ठिपके आहेत. स्वास्तिक 4 ठिपके इथं पण आहेत, इथं पण आहेत, इथं नाही. हा पर्याय कटला. आता पुढे ही आकृती बघा, या आकृतीमध्ये ही असलेल्या रेषा या इथं नाहीत. ही आकृती कटली. आता कोणती शिल्लक राहिली? तर पर्याय क्रमांक सी. कधीकधी आपल्याला अशा पद्धतीने सूक्ष्म निरीक्षण प्रत्येक आकृतींचं करावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला उत्तर नोंदवावं लागतं. सी उत्तर नोंदवणाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी येतो आहे. हा प्रश्न क्रमांकाचा होता, परीक्षेतला होता तो. हा प्रश्न 6वा बघा. यातील प्रत्येक आकारावरती इथं पण लक्ष द्यावं लागणार आहे. हा त्रिकोणावरती लक्ष केंद्रित करून आपण बघूया. हा त्रिकोण इथं आहे, इथं आहे, इथं नाही. ही आकृती रद्द झाली. या ठिकाणी देखील आहे. हे वर्तुळ बघा दुसरं, इथं आहे, प्रत्येक आकृतीत आहे. हा चौरस इथं नाही, इथली आकृती रद्द झाली. या ठिकाणी देखील चौरस आहे. या चौरस हा अशा पद्धतीचा इथं आहे, इथं बी आहे. मग आता कोणती आकृती राहिली? तर ती केंद्रस्थानी असलेली आकृती. ओके, या ठिकाणी आता या रेषा बघा, उभ्या रेषा या ठिकाणी एक एक्स्ट्रा आहे. ही जी उभी रेषा इथं आणि इथं, ती फक्त पर्याय क्रमांक बीमध्ये आहे. पर्याय क्रमांक डीमध्ये आपल्याला वरच्या बाजूला ती दिसत नाही, म्हणून हा देखील पर्याय रद्द झाला आणि आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. यात देखील असणारे आकार बघावे लागतील आपला. बघा, आपण सर्वप्रथम या ठिकाणी असलेले हे 2 चौरस इथं आहेत. प्रत्येक आकृतीमध्ये ते दिसत आहेत. आता प्रत्येक हे बाजूमध्ये असलेले जे वर्तुळ आहेत, म्हणजे या कोपऱ्यावरती, ते शोधूया. पर्याय क्रमांक एमध्ये आहे, पर्याय क्रमांक बीमध्ये या ठिकाणी नाही, हा रद्द झाला. पर्याय क्रमांक सीमध्ये बघूया. पर्याय क्रमांक सीमध्ये पण आहेत. ठीक आहे, आता केंद्रस्थानी असलेले वर्तुळ बघा, केंद्रस्थानी इथं पण आहे. या ठिकाणी हे वेगळ्या पद्धतीने दाखवले, सी रद्द झाला. ओके, आता आणखीन या दोघांमध्ये काय साम्य दिसतं? पहिल्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये ही जी उभी रेषा आहे पूर्ण इथून आली आरपार ह्या आतील वर्तुळापर्यंत आली, पण या पर्याय क्रमांक एमध्ये मात्र ती इथंच थांबलेली आहे, पूर्ण इथपर्यंत आली नाही. पण पर्याय क्रमांक डीमध्ये मात्र ती शेवटपर्यंत आली, म्हणून आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे. या 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक डी होतं. ओके, डी उत्तर नोंदवणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. ओके, चला हा बघा प्रश्न 8वा. समजून घेऊ आपण. आता हे जे त्रिकोण आहेत या आकारावरती लक्ष देऊ. अशा पद्धतीचे हे त्रिकोण पर्याय क्रमांक एमध्ये आहेत, बीमध्ये आहेत, सीमध्ये आहे, डीमध्ये नाही. बरोबर, म्हणून हा रद्द झाला. चला, हे जे बाजूचे वर्तुळ आहेत या ठिकाणी 2 आहेत, ते बघूत आपण. या ठिकाणी 2, या ठिकाणी 1 आहे, हा रद्द झाला. चला पुढचं, या ठिकाणी केंद्रस्थानी असले हे वर्तुळ, हे या छोट्या त्रिकोणातलं, हे पर्याय क्रमांक एमध्ये आहे, सीमध्ये नाही, हा रद्द झाला. शेवटी शिल्लक राहिला पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक एमधील सगळे आकार बघा या ठिकाणचे, ते या प्रश्नाकृतीशी जुळत असल्यामुळे आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक ए किंवा 1 हे उत्तर अगदीच बरोबर आहे. ओके, सर्वांचंच अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. यानंतर भाग क्रमांक 3 वरील जो पहिला प्रश्न होता किंवा प्रश्न क्रमांक 9 होता तो बघा. या ठिकाणी काय आहे? प्रश्न क्रमांक 9 ते 12मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त दाखवलेला आहे. म्हणजे हे या ठिकाणी एक प्रश्नाकृती आहे आणि त्याच्यातला एक भाग मात्र दिलेला नसतो. तो आपल्याला या उत्तर आकृत्यांमधून शोधायचा असतो आणि ही प्रश्नाकृती आपल्याला
पूर्ण करायची असते. आता अशा पद्धतीचा हा प्रश्न बघा, या ठिकाणी हे 1 2 3 हा 4थ्या क्रमांकाचा भाग दिला आहे. जर आपण व्यवस्थित पाहिलं तर ही पहिल्या क्रमांकाची आकृती ही 90 अंशात फिरवल्यानंतर ही दुसऱ्या क्रमांकाचा चौरस मिळतो आणि याला पुन्हा 90 अंशात फिरवल्यानंतर हा मिळतो. मग आता ही आकृती 90 अंशात फिरवल्यानंतर इथली आकृती आपल्याला मिळायला हवी. ती कशी असेल तर हे अशा पद्धतीचं या ठिकाणी वर्तुळ असेल, ही रेषा इथं आणि ही अशा पद्धतीने आपल्याला दिसायला हवी. बघा या पद्धतीची आकृती आपल्याला कुठं कुठं दिसते. पर्याय क्रमांक सी मध्ये बघा हे वर्तुळ दिसते. अशा पद्धतीची आकृती फक्त आपल्याला मी जे रेखाटन सांगत होतो तशा पद्धतीची फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला दिसते आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी आहे. जे आकृती या ठिकाणी ठेवल्यानंतर ही आकृती पूर्ण होते. प्रश्न क्रमांक 10. ओके, आता बघा या ठिकाणी काय दिसते आपल्याला, हे बघा 1 2 आणि हा 4थ्या क्रमांकाचा चौरस. या चौरसाचे 4 भाग केलेत, 1 2 हा 3 आणि 4. इथं 2 आणि 4 मध्ये काय संबंध दिसतो तर 2ची या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब या ठिकाणी दिसते. म्हणजे आपल्याला या 1चं प्रतिबिंब इथं असायला पाहिजे. 1चं प्रतिबिंब आपल्याला कसं दिसणार आहे बघा, 1चं प्रतिबिंब ही उभी रेषा ही उभीच असणार आहे आणि ही तिची तिरपी रेषा आहे या ठिकाणी ती आपल्याला अशी दिसणार आहे. आता अशी आकृती बघा कुठे दिसते आपल्याला, उभी आणि अशी तिरपी रेषा ही पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ए आहे. चला पुढचा प्रश्न, हा प्रश्न क्रमांक 11. आपल्याला लक्षात येतं की ही जी आकृती आहे हीच आकृती या ठिकाणी आहे, तीच आकृती या ठिकाणी देखील आहे आणि म्हणजे आपल्याला अशीच आकृती इथं असायला हवी. म्हणजे प्रत्येक चौरसामध्ये आहे ती आकृती सारखीच आहे, तशीच आकृती आपल्याला फक्त पर्याय क्रमांक डी मध्ये दिसते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ओके, चला पुढे. या ठिकाणच्या 12वा प्रश्न, 12व्या प्रश्नामध्ये देखील आपल्याला हा 1 नंबरचा चौरस, 2 3 आणि हा 4 चौथा चौरस हा रिकामा आहे. या ठिकाणी कोणती आकृती येणार आहे आपल्याला शोधायचे. काळजीपूर्वक आपण पाहूया. ही आकृती ज्या वेळेस 90 अंशात फिरवतो त्यावेळेस ही आकृती मिळालेली आहे. आता या आकृतीला ज्यावेळेस 90 अंशामध्ये फिरवू त्यावेळेस आपल्याला इथली आकृती मिळणार आहे. ती कशी असणार आहे बघा, हे वर्तुळ या ठिकाणी पूर्ण होईल, या हा आकार इथपर्यंत आणि हा असा जाऊन या ठिकाणी आपल्याला हा आकार, अशा पद्धतीचा आकार आपल्याला मिळायला हवा. आता असा आकार आपल्याला पर्याय क्रमांक बी आणि सीमध्ये दिसल्यासारखं वाटतो, पण काळजीपूर्वक हा बीमध्ये या ठिकाणी हा चौरस आहे. म्हणून ही आकृती आपले योग्य उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक सी हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक भाग हा काळजीपूर्वक पाहावा लागतो, त्यावेळेस आपल्याला योग्य उत्तर मिळतं. ओके, सी. यानंतर या पुढचा जो चौथा विभाग आहे, चौथ्या विभागातील हा प्रश्न काय आहे, चौथ्या विभागातला हा प्रश्न, यामध्ये काय असतं बघा. प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला समजवले. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीची जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट क्रमात आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या 4 आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा की जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या ज्या आकृत्या असतात 3 यांचं निरीक्षण करायचं आहे काळजीपूर्वक आणि त्यांचा नेमका कसा क्रम बदलत चालला आहे ते पाहायचं आहे. तो क्रम एकदा लक्षात आला की त्या क्रमाने पुढची आकृती नेमकी कोणती असणार आहे ते आपल्याला उत्तर पर्यायामधून शोधायचे. पर्याय क्रमांक 13 प्रश्न क्रमांक 13 मध्ये बघा, हा जो त्रिकोण आहे, त्रिकोणाची दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये बघा जागा कुठं बदलली, या कोपऱ्यातून तो एक वर गेला आहे. म्हणजे एक एक कोपरा तो पुढे चालला आहे. तिसऱ्या आकृतीत तो इथं आहे, चौथ्या आकृतीत तो या ठिकाणी असणार आहे. हा त्रिकोण इथे आणि वर्तुळ त्याच्या विरुद्ध बाजूस. अशी स्थिती बघा, वर्तुळ या कोपऱ्यात आणि त्रिकोण आपल्याला कुठे दिसते, पर्याय क्रमांक सी मध्ये दिसते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी येतोय. प्रश्न क्रमांक 14. काळजीपूर्वक पहा प्रश्न. ओके, 14A. गुड, छान छान.
बरोबर आहे. बघा या ठिकाणी असलेला हा या कोपऱ्यात आहे उजव्या वरच्या, या ठिकाणी उजवा पण खालचा, या ठिकाणी डावा खालचा आणि पुन्हा नंतर असं डावा वरचा. तर डावावरचा कोपरा म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. खूप छान. पुढे चला, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 15. आता या आकृतीमध्ये निरीक्षण करा व्यवस्थित. हा जो भाग आहे यात काळा ठिपका वरच्या बाजूला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झाला आहे तर खालच्या बाजूस एक काळा ठिपका वाढलेला आहे. ही आकृती जशाच तशी मधली. तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं आहे तर हा जो मधला भाग आहे तो एक्स्ट्रा वाढला आहे आणि वरचा काळा ठिपका देखील आहे. तर आता चौथ्या ठिकाणची जी आकृती असेल त्यामध्ये बघा इथं जो कसा बदल गेला आहे तसंच. तर चौथ्या आकृतीमध्ये काय असणार आहे तर या ठिकाणी एक काळा ठिपका आपल्याला वाढलेला दिसणार आहे. तो आहे आपला पर्याय क्रमांक सी. ओके, पर्याय क्रमांक सी. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. हा देखील सोपा प्रश्न आहे. कसा क्रम बदलत चालला आहे किंवा काय चाललं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिल्या आकृतीत या ठिकाणी एक रेषा आहे, दुसऱ्या आकृतीत आणखीन एक रेषा वाढली, तिसऱ्या आकृतीत तिसरी रेषा वाढली, तर चौथ्या आकृतीत चौथी रेषा वाढलेली आकृती आपल्याला पाहिजे आणि याच क्रमानं बदलत चाललेली पाहिजे आणि ती दिसते आहे आपल्याला पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने आपण हे 4 विभाग आत्तापर्यंत पाहिलेले आहेत. यानंतर पुढचा जो आहे तो विभाग क्रमांक 5वा आणि या विभाग क्रमांक 5मध्ये जे प्रश्न असतो व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे. यात काय दिलं असतं जो पहिल्या 2 आकृत्या असतात त्यांच्यामध्ये काहीतरी एक संबंध असतो. तो संबंध आपल्याला ओळखायचा असतो आणि तो संबंध कायम ठेवून आपल्याला या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती असलेली योग्य आकृती उत्तर आकृत्यांमधून शोधायची असते. आता शोधूया आपण या 2 आकृत्यांमध्ये नेमका काय संबंध आहे. बघा या ठिकाणी त्रिकोणाची आकृती आहे तर त्याला संबंधित असलेली बघा या प्रश्नामध्ये कसं लक्षात घ्यायचं तर हे असे 2 टिंबे असतात या ठिकाणी आणि या ठिकाणी देखील 2 टिंब म्हणजे या 2 आकृत्यात जो संबंध आहे तोच या 2 आकृत्यामध्ये ठेवला पाहिजे. काय संबंध दिसतो या ठिकाणी त्रिकोण आहे आणि या ठिकाणी 3 रेषा म्हणजे 3 बाजू 3 रेषा. ओके, आता या ठिकाणी चौरस आहे, चौरसाला 4 बाजू म्हणजे आपल्याला पुढचा जो पर्याय असणार आहे तर 4 रेषा असणार आहेत. 4 रेषा आपल्याला पर्याय क्रमांक कितीमध्ये दिसत आहेत पर्याय क्रमांक डी मध्ये दिसत आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक डी आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18 पाहूया. चला यामध्ये पहिल्या 2 आकृत्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं. त्यांच्यामध्ये काय संबंध आहे तो शोधायचा आहे आणि तो संबंध कायम ठेवून आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती आकृती शोधायची आहे. पहिल्या 2 आकृत्या बघा. या पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण आणि त्यामध्ये वर्तुळ आहे. तर दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं आहे हा वर्तुळ बाहेर आहे आणि बाहेरील त्रिकोण हा आतमध्ये गेला आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आकृत्यांची अदलाबदल झाली आहे. तसंच आपल्याला इथं पण करायचं आहे. या ठिकाणी वर्तुळ आत आहे, चौरस बाहेर आहे. तर आता पुढची आकृती काय असणार आहे चौरस हा आत असणार आहे आणि वर्तुळ बाहेर. बघा वर्तुळ बाहेर असणारी आकृती फक्त 2 आहेत पण वर्तुळच्या मध्ये या ठिकाणी चौरस असलेली आकृती आपल्याला पाहिजे होती ती आहे पर्याय क्रमांक बी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. चला पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. बघा आता या 2 आकृत्यांमध्ये काय संबंध दिसतोय तो शोधा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा या ठिकाणी या कोपऱ्यात फक्त अशा 2 बाजू दिल्या आहेत तर दुसऱ्या आकृतीमध्ये अशा त्याच्या विरुद्ध बाजूस आणखीन 2 बाजू वाढलेल्या आहेत. आता यामध्ये काय होईल या बाजूला अशा अर्धवर्तुळ दिसतोय तर दुसरा अर्धवर्तुळ त्याच्या या बाजूला असला पाहिजे. तो कुठं दिसतोय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. पर्याय क्रमांक 1 मध्येच तो दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20. हा सोपा असलेला प्रश्न आहे. यात नेमका काय संबंध आहे पहिल्या 2 आकृत्यांमध्ये तो शोधायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ई आणि दुसरी आकृती देखील ई आहे पण त्याची आरशातील प्रतिमा आहे. या आकृतीची ही आरशातील प्रतिमा आहे. मग ह्या बीची आरशातील प्रतिमा आपल्याला कुठं दिसते बरं. बीची आरशातील प्रतिमा आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ए किंवा 1 आहे. प्रश्न क्रमांक 21 परीक्षेमध्ये विचारलेला.
आपल्यासमोर दिसतोय. बघा या ठिकाणी एक अपूर्ण अशी आकृती असते आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला उत्तर पर्यायातून योग्य तो पर्याय निवडायचा असतो. ही बघा या ठिकाणी दिसणारी आकृती. नेमकं काय संबंध बघू. या त्रिकोणाचं याची या ठिकाणी ही उलटी प्रतिमा दिसते किंवा ही आकृती या ठिकाणी अशी फिरलेली दिसते आणि ही आकृती आपल्याला या ठिकाणी पुन्हा 90 अंशात फिरलेली असायला पाहिजे. तर आपल्याला हा काळा भाग वरच्या बाजूला आणि पांढरा भाग खालच्या बाजूला असायला हवा. अशा पद्धतीचा हा त्रिकोण असायला हवा. याचा वरचा भाग हा काळा पाहिजे. अशी आकृती आपल्याला कुठे दिसते. त्रिकोण या दिशेला असलेलं टोक आणि वरचा भाग काळा. पर्याय क्रमांक बी मध्ये दिसतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी आहे. आता 22 क्रमांकाचा प्रश्न. या ठिकाणचा हा वर्तुळ पूर्ण करण्यासाठी, हे भौमितिक आकार पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे, जो त्या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याला वर्तुळ पूर्ण होणार आहे. पर्याय क्रमांक बी ह्या या ठिकाणी जुळणारा आकार आहे, जो ठेवल्यानंतर हे वर्तुळ पूर्ण होतं. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 नेमकं उत्तर कसं शोधायचं आहे. अशा पद्धतीची आकृती असल्यानंतर त्यावेळेस बघा ही जी जुळणारी आकृती आहे त्या उत्तर आकृतीशी जुळणारे हा जो भाग असतो, या भागावरती लक्ष केंद्रित करून हा भाग आपल्याला नेमका कुठं दिसतोय तो शोधायचा असतो. असाच भाग बघा, ही उभी रेषा, नंतर हा कोन, उभी रेषा हा कोन इथं दिसतोय, त्यानंतरची उभी रेषा आणि हा कोन इथं दिसतोय. फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये या ठिकाणी तसा थोडा इथपर्यंत भाग आहे, पण या ठिकाणी तो बदल झाला आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे योग्य आहे. चला 24चं बघा, जो जुळणारा भाग आहे आकृतीशी जुळणारा, उत्तर आकृतीशी जुळणाऱ्या भागावरती लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुम्हाला योग्य पर्याय सापडून जाईल. बघा हा भाग जसाच तसा बघा या ठिकाणी जुळलेला, ही वरची रेषा उभी रेषा, हा प्रत्येक भाग या ठिकाणी जुळतो आपल्याला. पर्याय क्रमांक ए मध्ये दुसऱ्या आकृतीचा कुठलाही या ठिकाणी जुळत नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ए हेच आहे. जो विभाग आहे तो पाहू, हा 7 क्रमांकाचा विभाग. यातील हा प्रश्न पहिला. काय असतं आपल्याला माहिती आहे. अशा पद्धतीचा प्रश्न पाहिला आपण की आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी आपल्याला ही जो एक्स आणि वाय अक्ष आहे तो दिसला की लक्षात येतं की आपल्याला आता ही जी प्रश्नाकृती, या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला या ठिकाणी शोधायची. बरोबर. बघा शोधूया आपण. जे, के आणि आर हा आकार आपल्याला नेमका आरशात कसा दिसणार आहे. आरशामध्ये आपण ज्यावेळेस हे अक्षरं पाहू त्यावेळेस याची उलटी प्रतिमा आपल्याला दिसणार आहे आणि आरशापासून जवळ आहे आर, म्हणजे या ठिकाणी आर आपल्याला हा आरशाच्या जवळ या ठिकाणी तो उजवीकडे आहे, तो डावीकडे दिसणार आहे. डावीकडे असलेला आर बघा या ठिकाणी आपल्याला इथं पण दिसतोय आणि इथं दिसतोय. हा वेगळ्या पद्धतीचा आहे, हा वेगळ्या पद्धतीचा आहे. आता उत्तर आपलं या दोन आकृत्यांमध्येच असणार आहे. हा आर बरोबर आहे या ठिकाणी. आता केची उलटी प्रतिमा बघा, केची उलटी प्रतिमा देखील आपल्याला इथं दिसते, इथं दिसते. पण जेची उलटी प्रतिमा आहे का इथं पर्याय क्रमांक बी मध्ये नाही, तर ती दिसते आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. हा पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा, काळजीपूर्वक निरीक्षण करा. हा प्रत्येक आकार आपल्याला आरशामध्ये नेमका कसा दिसणार आहे. हा त्रिकोण, याची दिशा आहे, हे टोक जे डाव्या बाजूला आहे ते आपल्याला उजव्या बाजूला असणार आहे. उजव्या बाजूला त्रिकोणाचं टोक असलेले पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक बी या दोन आकृत्या आहेत. बाकीच्या दोन आकृत्या आपण पाहणार देखील नाहीत. चला बघूया. आता ही वरच्या बाजूला असलेली ही रेषा जी आहे ती आपल्याला बघा या ठिकाणी त्याची आरशातील प्रतिमा दिसते, इथं पण आहे. ही या ठिकाणी देखील त्याची प्रतिमा दिसते, ही पण दिसते. मग आता नेमकं काय बदल असणार आहे. या ठिकाणी असलेला हा जो भाग आहे, वरचा भाग काळा आणि खालचा भाग पांढरा, तो आपण ज्यावेळेस आरशात पाहू आपल्याला माहीत आहे की आरशात आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस वरचा भाग वरीच असतो आणि खालचा भाग खालीच असतो. मग तो आरशामध्ये बघा पाहिल्यानंतर वरचा भाग बघा काळाच आहे आणि वरचा भाग खालचा भाग पांढरा, हा आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसतोय. बाकी सर्व भाग पर्याय क्रमांक ए आणि बी मध्ये सारखे आहेत, फक्त वेगळेपण या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी कन्फ्युजन बऱ्याच जणांचं झालं होतं. पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक ए उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी येतोय, काळजीपूर्वक पाहायचा यामध्ये देखील.
आणि उत्तर नोंदवायचं आहे. हा वरचा बाण वरच्या बाजूला कुठे कुठे दिसतोय बघा. वरचा बाण पर्याय क्रमांक ए आहे, पर्याय क्रमांक सी आहे, पर्याय क्रमांक डी आहे, पर्याय क्रमांक डी नाही, पी तो रद्द झाला. आता ही जी खालची आकृती आहे ती बघा, याची उलटी बाजू आपल्याला दिसायला पाहिजे. ती या ठिकाणी टोक आहे, ती इकडं. आता बघा, पर्याय क्रमांक एमध्ये नाही, ही आकृती रद्द झाली. पर्याय क्रमांक सीमध्ये आहे, डीमध्ये आहे. या दोन आकृत्यामध्ये आपण निरीक्षण करणार आहोत. आता बाणाचं टोक इकडच्या बाजूला आहे, ते इकडच्या बाजूला पाहिजे, ते आहे इथं. पण या ठिकाणी आपल्याला बघा काय दिसते, बाणाचं टोक देखील आहे. पण या कोपऱ्यामध्ये असलेला हा जो आहे कोण, तो या ठिकाणी आपल्याला दिसायला हवा, तो या ठिकाणी दिसत नाही. म्हणून ही आकृती देखील रद्द झाली. आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हा 28 क्रमांकाचा प्रश्न आहे. ही जी आकृती आहे ती आपल्याला आरशात कशी दिसणार आहे बघा. हे आता प्रत्येक चिन्ह आपल्याला बघायचं आहे. हे अधिकचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी या आकृतीमध्ये कुठं दिसते, उजव्या बाजूला आणि वरच्या त्रिकोणामध्ये. तर ते आरशामध्ये दिसताना डाव्या बाजूला आणि वरच्या त्रिकोणात, डाव्या बाजूला आणि वरच्या त्रिकोणात नेमकं कुठं दिसते, तर फक्त पर्याय क्रमांक बीमध्ये आहे. त्याच्या मागील बाजूस वर्तुळ आहे. हे खालच्या बाजूला बघा त्रिकोण हे देखील इथं आहे आणि त्याच्या मागील बाजूस चौरस देखील आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. काय आहे प्रश्न? यामध्ये आपल्याला जी आकृती दिसते म्हणजे कागद आहे आणि त्या कागदाला आपण बाणाच्या दिशेने घड्या घालतो आणि त्यानंतर या कागदावरती एक विशिष्ट पॅटर्न काढतो किंवा अशा पद्धतीचे चित्र काढतो आणि हा कागद ज्यावेळेस आपण खोलतो त्यावेळेस तो नेमका कसा दिसेल, हा आपल्याला प्रश्न आहे. आता या 29 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये पहिला जो चौरसाकार कागद आहे त्याला पहिली घडी अशी घातली, हा त्रिकोणाकृती कागद तयार झाला. दुसरी घडी अशी घातली या बाणा दिशेने आणि हा छोटा त्रिकोण तयार झाला. या छोट्या त्रिकोणावरती अशा पद्धतीची एक आणि असा पॅटर्न एक काढला आणि आता आपण हा कागद खोलल्यानंतर तो नेमका कसा दिसणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ओके, लक्षात येऊन जाईल की तुम्हाला नेमकं ही आकृती खोलल्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे तो या कोपऱ्यात आणि या कोपऱ्यात दिसतो, तो देखील दिसतोय. आणि हा जो भाग आहे याच्यापासून तयार होणारा हा चौरस अशा पद्धतीने तो इथे आणि इथे आपल्याला दिसतो, तो इथेच दिसतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चला, हा पुढचा प्रश्न तुमच्यासमोर दिसतोय. यामध्ये देखील कागदाच्या आपण घड्या घातल्यानंतर तो कागद खोलणार आहोत. पहिली घडी अशी घातली, छोटा त्रिकोण, पुन्हा हा छोटा त्रिकोण आणि यांवरती हे असा भाग कट केला आहे. या पद्धतीचा ज्यावेळेस पॅटर्न असतो त्यावेळेस हा कागद खोलल्यानंतर हा या भागामधला जो आहे तो त्याच भागामध्ये राहतो आणि त्याची या ठिकाणी देखील प्रतिमा असते. या अक्षामध्ये अशा या अक्षामध्ये इथं दिसते आणि ह्या दोन ज्या आहेत आकृत्या त्यांची प्रतिमा इकडच्या बाजूला आपल्याला दिसते आणि ती आहे पर्याय क्रमांक बीमध्येच योग्य दिसते. म्हणून आपला पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 31 क्रमांकाचा होता बघा तो. हा देखील सोपा प्रश्न आहे. चौरसाकृती कागदाला पहिली घडी अशी घातली आणि दुसरी घडी घातल्यानंतर हा छोटा चौरस तयार झाला. छोट्या चौरसावरती पुन्हा एक घडी घातली आणि हा त्रिकोण तयार झाला. या त्रिकोणावरती बघा या ठिकाणी वर्तुळ आणि या ठिकाणी चौरस असा भाग कट केला आहे. आता ज्यावेळेस हा पूर्ण कागद खोलला जातो त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की एक हा जो पॅटर्न आहे तो या अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने दिसतो. म्हणजे याच्या विरुद्ध बाजूस हा जो तिरपा अक्ष आहे या तिरप्या अक्षाच्या थोडं ब्लर दिसते. ओके, हा जो तिरपा अक्ष आहे या तिरप्या अक्षाच्या म्हणजे या ठिकाणी चौरस आणि या ठिकाणी वर्तुळ. आता या ठिकाणी चौरस आणि वर्तुळ कुठं कुठं दिसते आपल्याला बघा. या इथे एक दिसते, इथे एक दिसते आणि इथे एक दिसते. ओके, पण याची ही जी आकृती याची प्रतिमा इथं दिसायला पाहिजे, ती आपल्याला इथं दिसते आणि फक्त इथं दिसते, या पर्यायामध्ये दिसत नाही. आता या ज्या दोन आकृत्या आहेत यांची उलटी प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसायला पाहिजे, ती आपल्याला इथं दिसत नाही, ती डी क्रमांकाच्या पर्यायामध्ये दिसते बघा. याची उलटी प्रतिमा इथे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हेच आहे. ओके, पुढचा प्रश्न. चला, हा देखील सोपा प्रश्न आहे. 32 क्रमांकाचा हा प्रश्न.
हा प्रश्न जो आहे तो कसा आहे, कशा पद्धतीने सोडवायचा आपल्याला. पहिली घडी घातल्यानंतर असा जो कागद तयार झाला, याला पुन्हा घडी घातली, हा चौरस तयार झाला. यावरती पुन्हा हा घडी घातल्यानंतर हा त्रिकोण आणि या त्रिकोणावरती असा पॅटर्न काढायचा आहे. तो काढल्यानंतर याची उलटी प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसायला पाहिजे, जी की या आकृतीमध्ये अशी दिसते आहे तशी. पण पुन्हा हा कागद पहिली घडी खोलल्यानंतर दुसरी घडी खोलल्यानंतर या आकृत्यांची अर्शातील प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसायला हवी, ती इथं दिसत नाही. बरोबर. तशी प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसते बघा. हे 2 आकृत्या आणि याची उलटी प्रतिमा इथे. आता पुन्हा हा कागद ज्यावेळेस पूर्ण खोलणार आहोत त्यावेळेस या अक्षामध्ये यांची उलटी प्रतिमा या ठिकाणी दिसायला हवी, ती आपल्याला इथं दिसते आहे, पर्याय क्रमांक सी मध्ये दिसते आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे आहे. खूप छान. पर्याय क्रमांक सी उत्तर नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. ओके, छान. आता पुढचा विभाग बघूया. पुढचा जो विभाग आहे हा 9 क्रमांकाचा विभाग, प्रश्न क्रमांक 33. यामध्ये प्रश्न आकृती जी दिली असते यामध्ये आकृतीचे सुट्टे भाग असतात आणि हे सुट्टे भाग आपल्याला जोडल्यानंतर एकसंध म्हणजे कुठेही स्पेस उरणार नाही अशा पद्धतीची आकृती आपल्याला मिळायला हवी. तशी आकृती आपल्याला उत्तर पर्यायातून शोधून काढायची असते. बघा, हा जो भाग आहे याला जोडल्यानंतर एकसंधपणे जुळणारी आकृती तयार होणारी आकृती याला फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये दिसते. म्हणून योग्य उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. चला बघूया. या ठिकाणी हे 2 त्रिकोण आहेत आणि 2 त्रिकोण आणि हे 2 चौरस आहेत. अशी आकृती आपल्याला बघायची की ज्याच्यामध्ये 2 त्रिकोण आणि 2 चौरस असायला पाहिजेत. बघा, हे जे 2 त्रिकोण आहेत आपण याला क्रमांक देऊन घेऊ 1, 2. आता हा 1 क्रमांकाचा त्रिकोण इथं दिसतोय, इथं बी आहे, इथं बी आहे, इथं नाही. ओके. 2 क्रमांकाचा इथं आहे, इथं आहे, इथं देखील आहे. हा 3 क्रमांकाचा चौरस बघा कुठे दिसतोय, हा इथं दिसतोय, इथं नाही, इथं नाही. म्हणजे चौथा देखील आपल्याला याच ठिकाणी आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ए हेच आहे. खूप छान. ए उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. हा 35 क्रमांकाचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. एकसंध आकृती आपल्याला तयार व्हायला पाहिजे. सर्वप्रथम हा 1 क्रमांकाचा भाग बघूया कुठे दिसतोय. हा बी मध्ये दिसतोय, सी मध्ये दिसतोय आणि डी मध्ये देखील दिसतोय. 2 क्रमांकाचा हा भाग कुठं दिसतोय बघा. 2 क्रमांकाचा भाग फक्त आपल्याला दिसतोय तो पर्याय क्रमांक डी मध्ये आणि हा 3 क्रमांकाचा त्रिकोण दिसतोय तो पर्याय क्रमांक डी मध्येच. बाकीच्या पर्यायामध्ये हे भाग दिसत नाहीत. प्रत्येक भागावरती सूक्ष्म लक्ष देऊन तेच सुट्टे भाग आपल्याला नेमक्या कोणत्या आकृतीत आहेत ते शोधायचे. तेच भाग आपल्याला पाहिजेत अशाच पद्धतीने. आणि याच्यामध्ये जी स्पेस आहे ती स्पेस नसली पाहिजे आणि एकसंध अशी आकृती आपल्याला मिळाली पाहिजे. ती दिसते आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक डी उत्तर नोंदवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. बघा 36 क्रमांकाचा प्रश्न बघा. या ठिकाणी असलेले आकार हा 1, 2 आणि 3 आणि आता हे नेमके कुठं दिसत आहेत. हा 1 क्रमांकाचा आकार बघा कुठे दिसतोय. 1 क्रमांकाचा आकार बी मध्ये दिसतोय, बाकी कुठेही दिसत नाही. 2 देखील तिथंच आहे, 3 देखील आहे आणि 4 देखील आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक बी हेच आहे. पुढचा प्रश्न हा 10वा आणि शेवटचा विभाग. यातील 37 क्रमांकाचा हा प्रश्न. यामध्ये नेमकं काय असतं बघा. प्रश्नाकृतीमध्ये जो काही आकार दिलेला असतो तो आकार आपल्याला उत्तर आकृतीमध्ये कुठंतरी लपून बसलेला असतो. तो कोणत्या आकृतीमध्ये लपून बसला आहे ते शोधायचं असतं. ज्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नाही त्यासाठी थोडंसं स्पष्टीकरण दिलं. हा आकार असा हा कोन आणि हा खालचा भाग. काही जणांना वाटत होतं कन्फ्युजन की यामध्ये असेल, पण या ठिकाणी ही जुळणारी रेषा नाही. तो दिसतोय भाग आपला पर्याय क्रमांक डी मध्ये या ठिकाणी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक डी आहे. पर्यायचा प्रश्न हा 38 क्रमांकाचा. हा जो त्रिकोण आहे त्यावरती जर लक्ष केंद्रित केलं ही उभी रेषा आपल्याला कुठं दिसते. बाकी या ठिकाणी उभी रेषा आहे, त्याला लगत हा त्रिकोण देखील पर्याय क्रमांक ए मध्येच आहे. पर्याय क्रमांक बी, सी आणि डी मध्ये तो दिसत नाही. ही लपलेली आकृती आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्येच दिसते आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला असा डिजिटली सोडण्यापेक्षा ज्यावेळेस प्रत्यक्षात पेपर असेल त्यावेळेस मात्र सोपा जाणार आहे. कारण यावेळेस
हा तुम्हाला पाहायला थोडंसं अवघड जातं. पुढचा प्रश्न 39 क्रमांकाचा. सोपी आकृती आहे, त्रिकोण आहे आणि तो शोधायचा आपल्याला नेमका कुठं दिसतोय. हा जो त्रिकोण आहे तो बघायचा आहे कुठं. आपल्याला कन्फ्युजन होते काही जणांना की हा त्रिकोण आणि हा त्रिकोण बघा वेगळा आहे आणि या ठिकाणी याला लगत असलेली खालची ही आडवी रेषा पण नाही. पर्याय क्रमांक बीमध्ये त्रिकोणच नाही. पर्याय क्रमांक सीमध्ये हा त्रिकोण दिसतोय या ठिकाणी आणि त्याला लगत असलेली ही रेषा पण दिसते आहे. म्हणून ही जी आकृती आहे ती आपल्याला पर्याय क्रमांक सीमध्ये दडलेली दिसते. या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी हेच आहे. नंतर या चाचणीतला म्हणजे परीक्षेतला शेवटचा प्रश्न क्रमांक 40. हा बघा, हा आकार आपल्याला नेमका कुठं दिसतोय. आपण या भागावरती फोकस करूया आणि हा आकार नेमका कुठं दिसतोय तो पाहूया. पर्याय क्रमांक ए मध्ये बघा, हा आकार आपल्याला इथं दिसतोय. दुसऱ्या आकृतीत कुठं आहे का? कुठंच नाही. यानंतर याला लगत असलेली ही उभी रेषा आणि ही आडवी रेषा, हा आकार आपल्याला बघा या ठिकाणी दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.